झालाच नाही ना. त्यामुळं आता हे निवडून आणून काय आरक्षण संपवत आहेत का? ओबीसींचं आरक्षण संपवणार का एवढे सगळे निवडून आल्यावर? आरक्षणच संपवायचं ना त्यांना. त्यामुळं काय त्यांच्या वक्तव्यावर बोलावं. खरं तर हाके साहेब त्यांचं असं म्हणणं आहे, आता ते हिंगोलीचा दौरा देखील करणार आहे आणि विधानसभेची तयारी सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काही अशी आहे का तयारी, जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर? नाही, मी संविधानातल्या ओबीसींच्या हक्कानं अधिकाराविषयी आता सध्या बोलतोय. शासन जर हे हक्क आणि अधिकार चं संरक्षण करण्यात यशस्वी झाले तर ठीक आहे, कशाला राजकारण करायचं. आणि मी मेंढपाळाचा मुलगा आहे, मी कुठले पैसे मॅन मनी मसल आणणार? निवडणुका जिंकणारी सफाईदार जमात आहे या महाराष्ट्रात. त्यामुळं माझं निवडणुका म्हणण्यापेक्षा मी हक्क आणि संरक्षणासाठी मी लढतोय. त्यामुळे जरांगेंचा निवडणुकीचा पहिल्यापासूनच प्रोग्राम होता लोकसभेत, त्यांनी ते दाखवलं आहे ना, महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे त्यांचं राजकीय होतं असं काही म्हणायचं का तुम्हाला? राजकारणासाठी होतं त्यांचं असं काही म्हणायचं का? प्री प्लॅन्ड राजकीय. कारण आरक्षण आणि जरांगेचा संबंध काय? काय माहिती आहे आरक्षण पॉलिसी काय आहे? VJNT काय आहेत, ओबीसी काय आहेत, किंवा SC ST काय आहेत? काय संबंध आहे त्या माणसाचा? झंडशाही करणे आणि ग्रामीण भागातला ओबीसी भयभीत करणे, धास्ती निर्माण करणे, बीडसारख्या शहरामध्ये टार्गेट करून घरं जाळणे, हा दहशतवाद आहे. हा कायदा ब्रेक करणारा माणूस आहे, कायदा पाळणारा माणूस नाही. तुमचं आंदोलन देखील सरकार पुरस्कृत आहे असं त्यांचा आरोप होतो. कसं असतं सरकार पुरस्कृत? त्यांना विचारा ना त्या प्रश्नाचं उत्तर. कुठलं सरकार असं करेल बरं? आणि करत असेल तर ते कसं करेल ते त्यांनाच विचारा. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मंत्री जे आहे गिरीश महाजन, त्यांनी म्हटलं की सरकारनं ओबीसी आंदोलनात दखल घेतली, येणाऱ्या 2 दिवसात शिष्टमंडळ भेटायला जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. ठीक आहे, गिरीश महाजन सुबुद्धी देऊ आणि लवकर येऊ. 2 दिवस नाही, 8 दिवसाने आले तर चालेल. कारण मी मेलो तरी मला काही हरकत नाही आहे. तर मी काही खूप मोठा माणूस नाही आहे, काय नाही. मी मेलो तर काही फरक पण पडणार नाही यांना. तब्येत खालावती, पण 2 दिवस जास्त होत नाही का? जास्त होतंय बोलणं प्रत्येक दिवस. तर आपण बघितलं आताच लक्ष्मण हाके यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि जरांगेंना ओबीसी आरक्षण संपवायचंय का असं हाके म्हणालेले आहेत. मात्र याआधी आपण बघितलं प्रकाश शेळके यांच्यासोबत देखील बातचीत केली, तर आम्ही सुद्धा निवडणुकीसाठी तयार असल्याचं यावेळेस ओबीसी नेते प्रकाश शेळके यांनीही सांगितलंय.